तर तिकडे ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा असतानाच आता राज ठाकरेंची महाविकास आघाडीमध्ये एंट्री होणार का याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या। कारण खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असं वक्तव्य राऊतांनी केलं। तसंच राज ठाकरेंची भूमिका आहे, निर्णय नाही हे सांगायला सुद्धा राऊत विसरले नाही। त्यामुळे राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार का याबाबत आता चर्चा रंगली। राज ठाकरेंच्या आता महाविकास आघाडीमध्ये एंट्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबाबत सध्या अनेक चर्चा रंगल्यात कारण संजय राऊत यांनी एक सूचक वक्तव्य केलं। काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे असं वक्तव्य राऊतांनी केलं। तसंच राज ठाकरेंची भूमिका आहे, निर्णय नाही असं सुद्धा राऊतांनी म्हटलं। आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो। येस, तेच आम्हाला स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे वा की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे। ही त्यांची एक भूमिका आहे, त्याचा अर्थ निर्णय नाही। मी परत बघा मी काय म्हणतोय, कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे। जसं शिवसेनेचं आहे, म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या, उद्धवजींच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे। ज्या पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्याची भूमिका सातत्यानं राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते करतायत, सातत्यानं राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत, अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत आणि काँग्रेससोबत राज ठाकरे जातील असं आम्हाला वाटत नाही। त्यामुळे राऊतांनी कितीही सुपारी घेऊन मनसेला संपवण्याचा प्रयत्न केला तरी ते त्यात यशस्वी होतील असं वाटत नाही। कारण राज ठाकरे हे आपली भूमिकेवर ठाम असतात। ते गेल्या काही दिवसापासून कट्टर हिंदुत्ववादाची भूमिका घेत आहेत। त्यामुळं काँग्रेसला राज ठाकरे यांचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा सहन होणार नाही। काय कोणाचा निर्णय असेल ते घेतील ना ते, कारण शेवटी त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत। स्वतंत्र पक्षामध्ये त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे। परंतु हे सगळं करत असताना काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा कायम अपमान करते, त्यांना हीन लेखते, हे देखील काही लोक अभ्यास करतील ना। तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। या सगळ्यांना पत्र पाठवलेलं होतं की या निवडणुकीची सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये जे चुका आहेत, जे फ्लॉज आहेत ते दुरुस्त करण्यासंदर्भात, आणि या सगळ्यांना पत्र पाठवलं। तसंच काँग्रेसला पत्र पाठवलेलं। उरला विषय महाविकास आघाडीचा, याच्यामध्ये काही संबंध नाही। हा फक्त उद्याच्या जी निवडणूक आयोगाकडे शिष्टमंडळ जाणार आहे तेवढा पुरताच मर्यादित आहे। आणि आमच्या पक्षाची भूमिका ही सन्माननीय राजसाहेब ठरवतात आणि तेच मांडतात, आणि आमच्या पक्षाची भूमिका आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते मांडतात।